गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या 3 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2 ने केली अटक. 37 लाखांचा गांजा जप्त. गांजा विक्रीसाठी आलेल्या 3 आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक करून 37 लाखांचा गांजा जप्त केल्याची माहिती आज पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. भिवंडीचे गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की भिवंडी या ठिकाणी इसम नामे फैजल अकबर अन्सारी गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी अब्दुल रहमान अन्सारी याला विक्री करण्यासाठी येणार आहे. या अनुषंगाने जनार्दन सोनावणे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून फैजल अकबर अन्सारी वय 44 वर्ष, अब्दुल रहमान मुजाहिद अन्सारी वय 20 वर्ष, अनवर जमीलुद्दीन अन्सारी यांना अटक केली आहे. यातील पहिल्या दोघांच्या आणि तिसऱ्या इसमाच्या राहत्या घरी पडवीमध्ये 74 किलो 548 ग्रॅम वजनाचा 37,37,400 रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. त्याबाबत भुईवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी करत आहे. गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे, एपीआय केदार आणि एपीआय माळी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगानं एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 2 चे अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली. त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी अशी 3 इसमांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामध्ये अनवर अन्सारी याच्या घरामधून आणि ताब्यात घेतलेल्या 2 इतर संशयित इसमांकडून एकूण जवळपास 74 किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला, जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 37 लाख रुपये आहे. त्या अनुषंगानं भुईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे. फैजल अन्सारी जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी 2 NDPSच्या कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काही गुन्हे दाखल आहेत. तर त्या अनुषंगानं पोलीस माहिती घेत आहेत. प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली.